शिर्डीतील जमीन खरेदी फसवणूक प्रकरण आणि या प्रकरणात अशोक खरात याला आज न्यायालयात हजर करणार आहेत। अवैध सावकारी गुन्ह्यात खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात आहे। 5 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानं त्याला न्यायालयात पुन्हा हजर केलं जाईल। या सगळ्या संदर्भात आढावा घेण्याकरता थेट जाऊया शिर्डीला आपले प्रतिनिधी कैलास विखे यांच्याकडे। कैलास, काय अधिक माहिती आहे या सगळ्या संदर्भात? अशोक खरात याची आज पोलीस कोठडी संपणार आहे। शिर्डी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर राहता न्यायालयाने त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती। आज न्यायालयासमोर त्याला हजर करणार असून त्याला पोलीस कोठडी मिळते का न्यायालयीन कोठडी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। तर दुसरीकडे अशोक खरात याची पत्नी गेले 40 दिवसापासून फरार असून पोलीस तिचा शोध घेण्यात अपयशी ठरले आहे। तर दुसरीकडे अशोक खरात हा पोलीस तपासामध्ये सहकार्य करत नसल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे। तर काल जो साक्षीदार जमीन खरेदी व्यवहारातला साक्षीदार जो त्याची चौकशी करण्यात आली होती, खरात समोरच त्याची चौकशी करण्यात आली होती। तर दुसरीकडे खरात हा त्या साक्षीदारावर चिडला असल्याची खात्रीदायक माहिती समोर आली आहे। आज राहता न्यायालयात हजर केल्यानंतर खराताला पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कैलास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।